अवघीच तीर्थ घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया असे चंद्रभागा तीर्थाचं महत्त्व आहे। परंतु वारीला येणारा प्रत्येक वारकरी चंद्रभागेला स्नानाला जाऊ शकत नाही। त्यामुळे भूवैकुंठ पंढरी नगरीतील सर्वच पाण्याला ते चंद्रभागा तीर्थ मानतात। हाच धागा पकडून एकविरा ज्येष्ठ महिला नागरिक संघ व प्रशांत मालक परिचारक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी येळेवस्तीत स्नानाची सोय केली आहे। त्याचबरोबर पाणपोई, हिरकणी कक्ष, मार्गफलक, अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत। वारकऱ्यांना स्नानाची गैरसोय होऊ नये यासाठी येळेवस्ती येथील खुल्या जागेत पाण्याची व्यवस्था करून नळ काढून दिले आहेत। महिलांसाठी देखील स्नानाची वेगळी व्यवस्था केली आहे। या छोट्याशा परंतु महत्त्वाच्या सेवेमुळे वारकरी समाधानी झाले असून संयोजकांना धन्यवाद देत आहेत। राजकारणातील संत म्हणल्या गेलेल्या माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रेरणेनं व पंकज तोंडे यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेविका कमलताई तोंडे, भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी, सुरेखाताई गुरव, ज्योतिताई कटेकर आणि येळेवस्ती पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी हा उपक्रम आयोजित केलाय। रामकृष्ण हरी। मी श्रीमती कमल तोंडे, आदरणीय सुधाकर मालक परिचारक यांची कार्यकर्ती आणि त्यांनी आखून दिलेल्या कार्याचा एक भाग म्हणूनच आज इथं वारकऱ्यांसाठी आपण पाणपोई, महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्नानाची आपण सोय केलेली आहे। कारण या वारीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जो एक नवीन स्तुत्य उपक्रम केलेला आहे, प्रत्येक वारकऱ्यांची वैयक्तिक काळजी घेतलेली आहे। हे ज्यांनी वारी चालत आले त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यातलीच मी एक आहे। कारण प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांसाठी औषध, जेवण आणि स्नानाची सोय हा सर्व उपक्रम बघून मलाही वाटलं की आपण थोडंसं काहीतरी वारकऱ्यांसाठी करावं आणि माऊलीच्या सेवेला हातभार लावावा म्हणून हा उपक्रम केलेला आहे। खरंच मी जवळजवळ 15 वर्ष झालं पायीवारी करते। त्या पायीवारीमध्ये आणि आज यावर्षी केलेल्या पायीवारीमध्ये मला हा फरक जाणवला की सर्व वारकऱ्यांनी या सरकारला धन्यता मानलेली आहे। कारण वारकऱ्यांना बाकीचं काही देणं घेणं नाही, पण त्यांची जी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जी सोय केलेली आहे ती स्तुत्य आहे आणि याचा प्रत्येकाने थोडा तरी अंश म्हणून एक वाळूचा कण टाकावा, तसा मी हा वाळूचा कण टाकलेला आहे। आणि वारकऱ्यांचा या नवीन आपल्या शासनाला दुवा द्यावा अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।